जग प्रेरणा डिजिटल न्यूज में आपका स्वागत है। देखिए आज की बड़ी खबर। गोंदिया में लोग पेट्रोल भरने आ रहे हैं और 3 रुपए 20 पैसे पेट्रोल पर दर बढ़ा है और डीजल पर 3 रुपए 9 पैसे बढ़ा है। जबकि हम देखते हैं कि महंगाई पहले ही बढ़ रही है और आज सुबह अचानक जब लोग पेट्रोल भरने आए तब उन्हें पता चला कि 3 रुपए पेट्रोल पर रेट बढ़ गया। भैया, पेट्रोल पर रेट बढ़ने से आप भी व्यापारी हो, व्यापार करते हो, क्या फर्क पड़ेगा? कम करने को ना पेट्रोल का। महंगाई के जमाने में धंधे पानी वाला गरीब इंसान क्या करेगा क्या नहीं करेगा। पेट्रोल के भाव कम करने को ना अच्छे। पेट्रोल और डीजल के भी रेट पेट्रोल, बढ़ गए, डीजल। जिससे व्यापार पे क्या असर होगा? पेट्रोल डीजल के भी रेट कम करने को ना। धंधे पानी वाले गरीब इंसान क्या करेंगे क्या नहीं करेंगे। क्या बताएंगे? अभी पेट्रोल पंप पे आए थे, क्या हुआ? पेट्रोल में वो भरने के लिए आया तो 3 रुपये 30 पैसे बढ़ गया है। अब हम लोग कैसा करेंगे अब समझ में नहीं आ रहा है। अब पब्लिक की तरफ हम अगर रेट बढ़ाएंगे तो पब्लिक रेट नहीं बढ़ाती। अब कैसा करेंगे, महंगाई भी बढ़ गई है, हर चीज़ का रेट बढ़ गया है। ये पेट्रोल की गाड़ी में हमको तो पूरा है ही नहीं। अब सवारी ऑटो है, सवारी को अगर बढ़ाना चाहेंगे तो सवारी बैठने देती नहीं। तो इस बारे में क्या विचार है, देखते भाई लोग क्या बोलते तो हमारे स्टैंड के शासन से क्या गुहार है? शासन से। अब देखो शासन क्या करती है, अब इंजन वाले जाएंगे अब सब लोग मिलकर कैसा क्या है तो ठीक। पेट्रोल आहे। आज अचानक आलो तर 108 तर काही पैसे आहे, त्याच्यामुळे आता सगळी महागाई वाढेल आणि ट्रान्सपोर्टिंगचाही खर्च वाढेल आणि महागाईचा दर आधीच वाढलेला आहे। काल परवाच्या पेपरमध्ये आलेला होता 4% आहे, आता तो 5%च्या वरही जाऊ शकते। म्हणजे सगळी जनता या महागाईने भरपडून निघणार आहे। काय वाटतं? मी असंच फिरायला निघालो तर माझ्या गाडीमध्ये मी बघितलं की डिझेल नाही आहे, तर मी सकाळी आता पेट्रोल पंपावर आलेलं आहे आणि डिझेल भरायसाठी केलं आहे। तर इथं आता माहीत झालं की 3.5 रुपये वाढले आहे म्हणून। आता आमच्या गरीब, आता आमच्यासारखे आणखी माझ्याकडे मजदूर वगैरे येतात, ते बिचारे बाहेरून येतात। आता हे एका लिटरवर 3-3, 4-4 रुपये वाढवतील, ते गरीब माणसं कसे भरतील? आता इथून 50-50 किलोमीटर आपल्याला कामाला येतात, ते कसे करतील? आपले 200-300-400 रुपये रोजीमध्ये 150च्या पेट्रोल भरतील ना, 150 रुपये खाण्यापुरतं देतील, तर घरी का नेतील? हां ना, जेव्हा ह्या सरकारने, मी विरोध करतो या सरकारचा, जेव्हा पुरं भारतामध्ये इलेक्शन असते तेव्हा कुठेही काही वाढत नाही। जसं इलेक्शन खतम होते तेव्हाच्या नंतर असे पैसे वाढवतात जसे की हे आपल्या घरून आम्ही कष्ट करतो, आम्ही मेहनत करतो, आमच्या खिशातून इथले पैसे काढतात की जो इलेक्शनला पैसे लागते हे आमच्याकडून वसुली करतात। आतापर्यंत पैसे कुठेही इंडियामध्ये नाही वाढले। बिहार वगैरे सगळ्या जो 5 राज्यामध्ये इलेक्शन झाले तेव्हा कुठेही पैसे नाही वाढले, काही नाही झाले। जेव्हा यांचा रिझल्ट यांच्या आणि चांगला आला, यांच्या म्हटलं तर यांच्या समर्थनमध्ये आलं, तर असे पैसे वाढवला की ज्याची काही हद्द नाही। आता पेट्रोलमध्ये जो 1 रुपये 3-4 पैसे चालू होता, आज 17 रुपये झाला। अरे 117 रुपये। आता गरीब माणूस भाऊ खाईल का? पेट्रोल भरेल का? न कुठं जाईल का? आता लग्नाचा सीजन आहे, सगळ्याला गाड्या वगैरे सगळे लागतात, तर कुठं काय करणार आहे सांगा बरं तुम्ही? मी तुमच्या माध्यमातून हेच म्हणतो, तुमच्या सरकारचा विरोध करतो आणि सरकारला इतलाच म्हणतो की गरीब माणसाला मिनिमम, गरीब माणसाला काहीतरी सुविधा करा। अरे लुटा ना, धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी, इथले मोठे तुम्ही ना ज्याला लोन देऊन ठेवले आहे त्यांच्याकडून वसुली करा ना। ह्या गरीब माणसाला का वसुलीसाठी हे तुम्ही करता? काय वाटतं आपल्याला? एकूण पेट्रोल डिझेलवर 3 रुपये 3.25 रुपये वाढलेले आहे, त्याच्यामुळे महागाईचं कुठेतरी वाढणार आहे का? आता डिझेल वाढला, पेट्रोल वाढला की तुम्ही समजा की आता भाडा वाढेल। भाडा वाढले की मार्केटमध्ये हर, आणि जो 100 रुपयाची चीज होत होती ते आज 150ला येणार आहे, कारण की तुमचे डिझेल पेट्रोलच वाढले ना। आज ट्रान्सपोर्टिंगचा रेट वाढला, याचा मतलब की तुमचे रेट वाढणार, कारण की ट्रान्सपोर्टिंग जो येणार आहे ते तर बाहेरूनच येणार आहे ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डिझेल पेट्रोल लागते।